सुप्रभात क्लास. आजच्या योग वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. भिंतीला लागून किंवा अगेन्स्ट वॉल आपल्याला आज योगा करायचा आहे. त्यामुळे आपल्या मॅट्स भिंतीला लागून ठेवून घ्यायचे, टाकून घ्यायचे. आधी प्रार्थनेकरता तयार व्हायचंय. पद्मासन घालून घ्यायचे. हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा. मनगट गुडघ्यावर, कोपर किंचित वाकलेले, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. त्रिवार ओंकार आणि गुरुवंदना. श्वास घ्या, श्वास सोडत ओंकार. गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात बैठकीच्या बाजूला टेकून घ्या आणि पाठ भिंतीला टेकवून घ्यायची. आधी पाठ भिंतीला टेकवून घ्या. पूर्ण पाठीचा मणका भिंतीला टेकलाय का बघा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये घ्या. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर न्या. श्वास सोडत कमरेतून खाली वाका. शरणागत मुद्रा. श्वास घेत कमरेतून सरळ व्हायचंय. उजवा हात उजवीकडे न्यायचा आहे. पूर्ण पाठ भिंतीला टेकलेली असू द्यायची आहे. डावा हात उजवीकडे वाकायचा. डावा हात वर छताकडे बघायचं. हात डोकं पाठ भिंतीला टेकलेली असू द्या. जेवढं वाकता येईल तेवढं वाकायचंय. उजव्या साईडला सरळ व्हायचंय. डावा हात डावीकडे न्या. डावीकडे वाकायचंय. उजवा हात वर छताकडे बघायचे. पाठ टेकवा, डोकं टेकवा भिंतीला. सावकाश सरळ व्हायचे. श्वास घेत दोन्ही हात वर न्यायचे. पूर्ण पाठ भिंतीला टेकवलेली असू द्या. श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचे. श्वास घेत वर यायचे. दोन्ही हात जमिनीला टेकून एक अर्धा फूट पुढे सरकायचंय. दोन्ही हातांचे तळवे भिंतीला टेकवायचे. वर न्यायचे हात मागे नेऊन हातांचे तळवे भिंतीला टेकवा. मान ताणून द्या छताकडे बघा. पुन्हा दोन्ही हात खाली आणा. हातांचे तळवे भिंतीला टेकवा. कमरेतून खाली वाका. हाताने रेटा द्या. पुन्हा सावकाश श्वास घेत सरळ व्हा. हात वर घेऊन भिंतीला नेऊन टेकवा. मान ताणून द्या. सावकाश सरळ व्हायचंय. दोन्ही पाय सरळ करून घ्यायचे. आधी पायांची हालचाल करून घ्यायची. डावा पाय जवळ घ्या. उजवा पाय जवळ घ्या. चवड्यावर येऊन दंड स्थितीत या. भिंतीचा आधार घ्यायचा आहे. डावा पाय वर उचलायचा आहे. एक कोणताही बाहेरचा पाय उचलायचा वरती. 2 3 4 5 6 7 8 9 10. गुडघा आता उचला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय समोर न्यायचा. आता 1 2 3 4 5 6 7 8
9 10. पाय मागे न्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुडघ्यातून पाय फोल्ड करायचा आहे. पाय गुडघ्यात बेंड करायचा आहे. मागे न्यायचा आहे गुडघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुडघा समोर आणा. अर्ध चक्र करा. खाली आणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. दोन्ही पायांची हालचाल करून घ्यायची. शेक युअर लेग्स. दुसऱ्या बाजूने करणार आहोत. भिंतीचा आधार घेतल्यामुळे तुम्हाला पाय जास्त वरती उचलता येणार आहे. करायचंय. दुसरा पाय विरुद्ध दिशेचा पाय वरती उचला. बाजूने वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुडघा उचलायचा आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय पुढे न्या. 1 2 3 4. अजून वर उचला. 6 7 8 9 10. गुडघा उचलायचा वरती. 1 2 समोरून 3 4 5 6 7 8 9 10. पाय मागे न्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुडघ्यात फोल्ड करा पाय. गुडघा मागे न्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता गुडघा वरती उचला. अर्ध चक्र करा गुडघ्याचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. भिंतीकडे बघायचंय. शेक युअर लेग्स फर्स्ट. पायांची हालचाल करून घ्या. आलेला ताण घालवून टाका. बघा जो पाय आपण उचलत होतो त्याच्यावर थोडा ताण, त्याच्यापेक्षा जास्त ताण जो पाय खाली होता त्याच्यावर येऊ शकतो. ग्लूट्स स्टोन होण्याकरता मदत होते. तिथले स्नायू मजबूत होतात. भिंतीपासून 1 ते 1.5 फूट अंतर दूर उभं राहायचंय. पोस्चर स्ट्रेट, नाईस अँड स्ट्रेट. दोन्ही हातांचे तळवे छातीच्या बरोबर समोर आणून टेकवा. दोन्ही हातांमध्ये 1 फुटाचं अंतर. कोपर वाकवा. पुशअप्स. 1 2. अजून थोडं दूर उभं राहायचं असेल राहू शकता. तुम्हाला अजून ताण घेता येत असेल घेऊ शकता. जा समोर मागे या. जा समोर मागे या. कमरेतून वाकायचं नाहीये. पाठ, डोकं, पाठ, पाय दोन्ही एका स्लॅंटिंग, सगळं एका स्लॅंटिंग रेषेमध्ये असलं पाहिजे. पुशअप करायचे. इझी पुशअप. पुशअप्स जेव्हा आपण शिकतो सगळ्यात महत्वाचं हे सोपं पुशअप्स करायचे. रिपिटेशन्स वाढवत जायचे. त्यामुळे तुम्हाला मग नंतर फ्लोर पुशअप्स जमणार आहेत. करूया. 1 2. कोपर खाली जाऊ द्या. बाजूला नाही, खाली जाऊ द्यायचे. 3 4 5 6 7. खांदे मागे खेचा. 8 9 10. छाती पुढे न्या. मोठे. 1 2 जायचंय. 3 4 5 6 7 8 9
10. उजवा हात टेकवा भिंतीला, दूर उभे राहा. वाकवायचा कोपरात. 1 2 3 4 5 6 7. पुश करायचंय, भिंतीला पुश करा. 8 9 10. डावा हात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात वर न्या. आता कोपर टेकवा. 1 2. अजून वरती घ्या, ताण अजून घेता येत असेल घ्या. 3 4 5 6 7 8 9 10. 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. शेक युअर हँड्स. दोन्ही हातांची हालचाल करून घ्यायची आहे. उजवा हात भिंतीला टेकवायचा आहे, उजवी बाजू भिंतीला टेकवायची आहे आणि मग नंतर डावा हात पाठीमागे न्यायचा. पुन्हा करूया. उजवा हात पुन्हा समोर बघायचा. आधी उजवा हात भिंतीला टेकवून द्यायचा आणि मग भिंतीच्या जवळ जायचंय. हात मागे खेचला जाणार आहे. स्ट्रेच. दुसऱ्या बाजूने समोर बघायचं. तुमच्या डावा हात भिंतीला टेकवायचा, दूर न्यायचा आणि मग भिंतीच्या जवळ जायचंय. खांदा मागे खेचला जाणार आहे. पुन्हा करूया. दुसऱ्या बाजूने उजवा हात मागे खेचून घ्या. डावा हात, पुन्हा उजवी बाजू भिंतीला लावायची. समोर बघायचं तुमच्या. डावा हात अँड रिलीज. दोन्ही हाताचे तळवे भिंतीला टेकवायचे, दूर जायचे. टेबल टॉप पोझिशन करणार आहोत आपण. कमरेतून खाली वाकायचंय. दोन्ही हात भिंतीला टेकून द्या. 90 अंशाच्या कोनामध्ये वाकायचंय कमरेतून खाली. होल्ड. धरून ठेवायचंय हे आसन. सगळ्यांनी हे आसन धरून ठेवायचंय. धरून ठेवायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश वर यायचंय. दोन्ही हातांनी भिंतीला हात ठेवत चालत वर यायचंय. त्रिकी अवस्था करायची आहे शरीराची. अँड होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. दोन्ही हात अजून वरती नेऊन टेकवा. भिंतीच्या 1 फूट दूर उभे राहा आणि आता टाचा उचला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक पाय उजवा घोटा डाव्या गुडघ्यावर किंवा डावा घोटा उजव्या गुडघ्यावर टेकवून द्या आणि आता टाच उचला. भिंतीचा आधार घ्या. 1 2. काफ मसल्स वर ताण येणार आहे. तिथले स्नायू मजबूत होणार आहे. आपलं सेकंड हार्ट हे पोटऱ्यांमध्ये किंवा काफ मध्ये असतं आणि ते सुदृढ होण्याकरता त्या ठिकाणी कोणताही पंप नसतो. रक्त वरती रक्त पुरवठा हृदयाकडे नेण्याकरता कोणताही पंप नसतो. हृदयामध्ये पंप असतो. त्याच्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये आपलं रक्त पसरवलं जातं.
रक्ताची देवाणघेवाण होते, परंतु काफ मधलं अशुद्ध रक्त हृदयाकडे वाहून नेण्यासाठी काफ मसल्सला स्वतःला प्रयत्न करावा लागतो किंवा ते मजबूत असणं गरजेचं असतं. करूया. वरती उचलायचे टाच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. होल्ड. दुसऱ्या बाजूने वरती उचला टाच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश पाय जागेवर. दंड स्थितीतले आसन आपण आधी भिंतीला लागून करून घेऊया. संपूर्ण पाठ मागची बाजू शरीराची भिंतीला टेकवायची. त्रिकोणासन करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 फुटाचं अंतर. उजव्या पायाची बोट उजव्या दिशेला वळवून घ्यायची आहे. डाव्या पायाची टाच भिंतीला टेकवून द्या. डाव्या पायाची बोट तुमच्या समोर. उजव्या पायाची बोट उजव्या दिशेला. सावकाश भिंतीला लागत खाली जायचे. समोर वाकायचे नाही. आपल्याला पोस्चर स्ट्रेट ठेवून करायचे, म्हणून भिंतीचा आधार घेतोय आपण आणि त्यामुळे परफेक्ट त्रिकोणासन जमणार आहे. परफेक्ट साइड स्ट्रेच मिळणार आहे. पाठ टेकवा. सावकाश खाली जा. उजव्या बाजूला जायचंय. पाठ भिंतीला टेकवलेली असू द्या. खाली जाताना पाठ भिंतीलाच टेकलेली असू द्या. बघा साइड स्ट्रेच येतो. बऱ्याच वेळा आपण समोर किंचित नकळत झुकतो आणि त्यामुळे योग्य तो ताण मिळत नाही. त्रिकोणासनामध्ये साइड स्ट्रेच मिळायला पाहिजे. साइड स्ट्रेच आला पाहिजे. त्याकरता पाठ भिंतीला टेकलेली असू द्या. खाली जायचंय. धरून ठेवायचं. जी काही स्थिती घेतली ती इथे. सावकाश वर यायचंय. डाव्या बाजूला जाऊया आता. उजव्या पायाची बोट समोर आणा. उजव्या पायाची टाच भिंतीला टेकवा. डाव्या पायाची बोट डाव्या दिशेला वळवा. उजवा हात वर. डावीकडे वाका. सावकाश खाली जा. भिंती लगत जायचंय. पाठ भिंतीला टेकलेली असू द्या. सावकाश खाली जा. जा खाली. अजून जा. प्रयत्न करा. होल्ड. जी काही स्थिती घेतली तिथे धरून ठेवा. ती स्थिती धरून ठेवा. सावकाश वर या. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. पुढचं आसन करणार आहोत. उजवा हात किंवा कोणताही हात भिंतीला लावायचा आहे. त्याच्या विरुद्ध दिशेचा पाय वरती उचलायचा आहे. हाताने बोटांची कात्री करायची आहे. अंगठा पकडायचा आहे आणि सावकाश पाय सरळ करायचा आहे. आता मला हे आसन आधार न घेता सहजरित्या जमत नाही. भिंतीचा आधार घ्यायचा. त्यामुळे खूप सहज जमणारे पाय सरळ करायचा. समजा पाय सरळ करता येत नसेल तर खालचा पायाचा गुडघा किंचित वाकवा आणि मग पाय सरळ करा आणि सावकाश मग खालचा पाय सरळ करा. होल्ड. धरून ठेवा. समोर आणा पाय. पुन्हा बाजूला न्या. समोर आणा. बाजूला न्या. बाजूला नेऊन अजून ताठ करायचा प्रयत्न करा. जवळ आणा. ताठ करा. पुन्हा गुडघ्यात फोल्ड करा. ताठ करा पाय. पुन्हा गुडघ्यात फोल्ड करा. होल्ड आणि रिलीज. दुसऱ्या बाजूने करणार आहोत. बोटाची कात्री करायची. अंगठा पकडायचा पायाचा. पाय सरळ करायचा. समोर आणायचा. बाजूला आणा. समोर आणा. बाजूला न्या. समोर आणा. बाजूला आणा. गुडघ्यात वाकवा. सरळ करा पाय. गुडघ्यात वाकवा. सरळ करा. वाकवा. सरळ करा अँड होल्ड. रिलीज. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. संत श्वसन चालू द्यायचंय. पाठ पूर्ण भिंतीला टेकवून द्या. हस्तपादासन करणार आहोत. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर न्या. श्वास सोडत सावकाश. अगदी सावकाश जाते मी. बघा बैठका भिंतीला टेकल्यानंतर थोडेसे पाय पुढे जाणार आहेत.
श्वास घेत हात वर आणा. श्वास सोडत सावकाश कमरेतून खाली वाकायचे. जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. हात खाली टेकवण्याचा प्रयत्न करा. आणि आता टाचा भिंतीला टेकवून द्या. पाय मागून भिंतीला, पोटऱ्या मागून टेकवा, बैठका मागून टेकवा. दोन्ही हाताचे तळवे, दोन्ही हातांनी पाय पकडा. जमत असल्यास हातांचे तळवे जमिनीला खाली टेकवून द्या. धरून ठेवा हे आसन. हे आसन धरून ठेवायचंय. बैठका भिंतीला टेकलेल्या असू द्या. बैठका भिंतीला टेकलेल्या असू द्या. नकळत समोर येतात बैठका. भिंतीला टेकवा. आणि आता भिंतीचा आधार घेऊन तुम्हाला हातांवर सगळं वजन टाकून द्यायचंय. हातांवर सगळं वजन टाकून द्यायचंय. सावकाश गुडघ्यांमध्ये पाय वाकवा. गुडघ्यांमध्ये पाय वाकवा. पाय पुढे आणा. आपण टाचा टेकवल्या होत्या भिंतीला. एक अर्धा फूट पाय पुढे आणायचे आहेत. बैठका भिंतीला टेकवायच्या आहेत. कमरेतून सरळ व्हायचंय. पाठ भिंतीला टेकवायची आहे. आणि स्क्वॉट पोझिशन करणार आहोत. अजून पाय पुढे न्या. मॅट एखाद्या वेळेस पुढे सरकू शकते, त्याच्यामुळे व्यवस्थित विदाउट मॅट पण तुम्ही करू शकता. विदाउट मॅट करा, कारण मॅट सरकू शकते. स्क्वॉट पोझिशन करायची आहे. पाठ भिंतीला टेकून घ्या. गुडघे 90 अंशाच्या कोनात, कमर पण 90 अंशाच्या कोनामध्ये वाकवायची आहे. चेअर पोझिशन. दोन्ही हात बाजूने खांद्याच्या सरळ रेषेत. अँड होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1. सावकाश हात भिंतीला टेकवायचे. गुडघे सरळ करायचे. पुन्हा खाली जायचं. 1 बघा, कोपर वाकवा, खाली जा. 1 2 3 4 5 6 7. कोपर खाली वरती जाऊ द्या. कोपरामध्ये हात वाकवा. 8 9 10. होल्ड होल्ड. गिव अ पल्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सरळ व्हायचंय. गुडघ्यातून पाय सरळ करा. बैठका भिंतीला टेकवा. टच युअर टो. लुक थ्रू युअर लेग्स. टच युअर टो. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. नॉर्मल ब्रीदिंग चालू द्या. दोन्ही हात पुन्हा भिंतीला टेकवा. पाठ टेकवा भिंतीला. उजवा घोटा डाव्या गुडघ्यावर टेकवा. चेअर पोझिशन. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. भिंतीला आधार घ्यायचा. उठायचंय. खाली जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. दुसऱ्या बाजूने चेअर पोझिशन पुन्हा एकदा करायची आहे. डावा घोटा उजव्या गुडघ्यावर. जा खाली. दोन्ही हातांनी भिंतीचा आधार घ्या. खाली जा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर घेऊन टेकवा. भिंतीला हात लावा. श्वास सोडत कमरेतून खाली वाका. टच द बॉल. भिंतीला हात लावायचे. पुन्हा भिंतीपासून 1 ते 1.5 फूट अंतर पुढे या
आणि मग करा. 1, जा खाली. 2, अजून पुढे सरका, अजून ताण घ्या. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात भिंतीला लावायचे. वर न्या, हात भिंतीला टेकवा. पुढे चालत जा. पुन्हा हाताने चालत खाली जा. बॅक बेंडिंग करायचे. जेवढं खाली जाता येईल तेवढं खाली जा. अँड होल्ड. धरून ठेवा. अजून खाली जाता येत असेल अजून जा. अँड होल्ड. पुन्हा हाताने चालत वर या. भिंतीच्या जवळ जा. समोर वाका. हस्तपादासन. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. होल्ड. उजवा गुडघा वाकवा. डावे बैठक भिंतीला टेकवून ठेवा. पुन्हा डावा गुडघा वाकवा. उजवी बैठक भिंतीला टेकवा. करायचंय. 1, 2, 3, 4 आणि 5. पुन्हा हस्तपादासन. हातांनी चालत पुढे जायचंय. पर्वतासन करणार आहोत. टाचा भिंतीला टेकवून द्या. टाचा भिंतीला टेकवून द्या. पर्वतासन. हातांनी चालत पुढे जा. टाचा भिंतीला टेकवा. कंबर वरती उचला. मागे रेटून द्या. अजून मागे रेटा. दंडांनी रेटा द्या. हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. भिंतीमुळे तुम्हाला चांगलं पर्वतासन अजून चांगल्या आदर्श स्थिती जमणार आहे पर्वतासनाची. सावकाश पुढचं आसन करणार आहोत. शांत. आधी संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. डावा पाय वर उचला. सरळ करा. वरती नेऊन जेवढा होईल तेवढा दूर नेऊन टेकवा वरती पाय. अँड होल्ड. अजून ताण घेता येत असेल अजून ताण घ्या. जी काही स्थिती घेते तिथे स्थिर राहा. धरून ठेवायचे. गुडघे सरळ. पाय खाली जागेवर आणा. उजवा पाय वर उचला. जेवढा दूर वरती नेऊन टेकवता येईल तेवढा दूर नेऊन टेकवा. खालचा गुडघा सरळ. अँड स्ट्रेच. जेवढा ताण घेता येईल तेवढा ताण घ्या. होल्ड. पाय सावकाश खाली आणा. पर्वतासन पुन्हा एकदा करून घ्या. गुडघा वाकवा. खाली टेकवा. नॉर्मल ब्रीदिंग. नॉर्मल ब्रीदिंग करून घ्यायचंय. दोन्ही पाय आता आपल्याला भिंतीच्या अगेन्स्ट टेकवायचे. त्याकरता तयार व्हायचे. डॉग पोझिशन. आधी जी काही स्थिती घेतलीये जागा बदलायची नाहीये. आपण आधी पर्वतासन केलंय आणि नंतर टेबल टॉप पोझिशन करून घेतलीये. पुन्हा एकदा पर्वतासन करायचं. टाचा टेकवा भिंतीला आणि पर्वतासन. कंबर वरती रेटून द्या. आता डावा पाय वर उचला. खालचा पायाचा गुडघा सरळ. उजवा पाय वर उचला. अँड होल्ड. धरून ठेवा. जी काही स्थिती घेतलीये धरून ठेवा. एक पाय सरळ करायचा प्रयत्न करा. पुन्हा दुसरा. जागेवर या. पायांनी चालत पुन्हा जागेवर यायचे. टेबल टॉप पोझिशन. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. दोन्ही पायांचे तळवे भिंतीला टेकवून द्या. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. कंबर वरती उचला. पायांची बोट जमिनीला टेकलेली आहे. पायांचा तळवा भिंतीला टेकलेला आहे. कंबर वरती उचला. वरती रेटून द्या. मागे रेटून द्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. गुडघ्यांमध्ये पाय वाकवा. पुन्हा टेबल टॉप पोझिशन मध्ये या. मार्जरासन करून घ्यायचे.
कॅमल पोझिशन, मार्जरासन, कॅमल पोझिशन, मार्जरासन, कॅमल पोझिशन. उजवा हात वर उचलायचा आहे, छताकडे बघायचंय. होल्ड. उजवा हात खाली, डावा हात उचला, छताकडे बघा. हात जागेवर, दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, कमरेतून सरळ व्हायचे, दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, बोट एकमेकात गुंतवा, खांदे मागे खेचून घ्या. ओपन युअर चेस्ट. होल्ड. मान ताणून घ्यायची आहे. अँड रिलीज. पुढच्या आसनाकरता तयार व्हायचंय. मॅट व्यवस्थित टाकून घ्या. गेट अ सिप ऑफ वॉटर अँड जॉईन अगेन. घोटभर पाणी घेऊन तुम्ही पुन्हा एकदा जॉईन व्हायचंय. मॅट वर यायचंय. डॉग पोझिशन मध्ये नॉर्मल ब्रीदिंग करून घ्यायचंय. चवड्यावर या. दोन्ही गुडघे घट्ट पकडा. पाठ भिंतीला टेकवा. पाठ सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा या ठिकाणी. दोन्ही हातांनी गुडघ्यांना घट्ट मिठी मारायची. होल्ड. धरून ठेवायचंय 2 मिनिटं हे आसन. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. आपण भिंतीचा आधार घेऊन सगळी आसनं आज करतो आहोत, कारण की त्या आसनांची आपल्याला आदर्श स्थिती करता यावी, विदाउट सपोर्ट, विदाउट वॉल. आणि त्यामुळे इलॅस्टिसिटी वाढणार आहे. इलॅस्टिसिटी वाढली की आपल्याला इतर वेळेलाही हे आसन चांगल्या रीतीने करता येणार आहे. आधार घ्यायचा भिंतीचा आणि करायचंय. एका कुशीवर झोपायचंय. बैठका पूर्ण. गुडघे 90 अंशाच्या कोनामध्ये वाकलेले. बैठका भिंतीला टेकवून द्यायच्या. डाव्या कुशीवर मी आले. बैठका भिंतीला टेकवून दिल्या. आणि मग पाय वर न्यायचे. पाठीवर जायचं. एका कुशीवर झोपून एवढ्यासाठी करायचं की आपल्याला भिंतीच्या जवळ सरकायला त्रास होतो. त्याच्यामुळे आधीच बैठका भिंतीला टेकवून घ्यायच्या एका कुशीवर झोपून, आणि मग पाय वरती उचलायचे. पाय वरती उचलून घ्या. बैठका भिंतीला टेकवा. बैठका भिंतीला टेकवायचे. अँड होल्ड. उत्तान पादासन धरून ठेवा. बऱ्याच जणांना जास्त वेळ उत्तान पादासन धरून ठेवता येत नाही. आधार घ्यायचा भिंतीचा. करायचंय. पोटऱ्या टेकवा भिंतीला. मागून मागच्या थाय मसल्स तुमच्या भिंतीला टेकवा. फील द स्ट्रेच. दोन्ही हात डोक्याच्या वर नेऊन टेकवा. डोकं खांदे छातीवरती उचला. टच द वॉल. भिंतीला हात टेकवा. पुन्हा जागेवर न्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता डावा पाय सावकाश खाली आणायचा. जेवढा तुम्हाला कोन करता येईल डावा पायचा. 90 अंशाचा कोन जमतोय का बघा. प्रयत्न करा. पूर्ण खाली आणा पाय. अँड होल्ड. बैठका भिंतीला टेकलेल्या असू द्या. कोपरांनी रेटा द्यायचा आणि जवळ जायचं दूर जर आले असाल तर. स्ट्रेच. आता पाय जागेवर आणा. दुसरा पाय खाली येणार आहोत. उजवा पाय सावकाश खाली न्यायचा. स्ट्रेच. बैठका भिंतीला टेकवा. सारखं चेक करायचं भिंतीला बैठका टेकल्यात की नाही. आता दोन्ही हात डोक्याच्या वर ताणून द्या. आता डोकं खांदे छातीवरती उचला. टच द बॉल. 1 करायचंय. 2 3 4 5 6 7 8 अँड चेंज युअर लेग. पाय बदलायचा. दुसरा पाय खाली आणा. उचलायचे. डोकं खांदे छातीवर. 1
2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. डोकं खाली टेकून घ्या. दोन्ही पाय पुन्हा 90 अंशाच्या कोनामध्ये वरती आणा. बैठका भिंतीला टेकल्यात का बघा, चेक करा, नाहीतर कोपरांनी रेटा देऊन जवळ सरका. आता दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्या. जेवढं जमेल तेवढं पाय खाली न्यायचा प्रयत्न करा. अजून खाली नेण्याचा प्रयत्न करा. बैठका भिंतीला टेकवा. कोपरांनी रेटा द्या. खाली जा अँड होल्ड. आता जी काही स्थिती तुम्हाला घेता येते ती स्थिती, त्या स्थितीमध्ये थांबायचंय. धरून ठेवायचंय आसन. विस्तृत पद्म उत्तान पादासन किंवा उग्रासन पण म्हटलं जातं. बैठक स्थितीमध्ये आपण हे उग्रासन करतो, ते शयन स्थितीमध्ये आज करतो आहोत भिंतीला लगत. बैठका तुमच्या भिंतीला टेकल्यात का बघा. कोपरांनी रेटा द्या. जवळ सरका. भिंतीला बैठका टेकवा आणि पायांमध्ये अंतर घ्या. कोणताही धक्का किंवा हिसका न देता करायचंय. जेवढे तुम्हाला पाय दूर नेता येईल तेवढेच न्या. धरून ठेवा. आता दोन्ही हात डोक्याच्या वर ताणून द्या. डोकं खांदे छातीवरती उचला. भिंतीला स्पर्श करा. 1 2 3 4 5 6 7 8. उचला डोकं. 9 10. उजवीकडनं भिंतीला स्पर्श करा. डावीकडून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डोकं खाली टेकून घ्या. दोन्ही मांड्यांना आतून पकडायचंय. गुडघ्यांमध्ये पाय फोल्ड करायचे आणि पायांचे तळवे एकमेकाला आणून टेकवायचे. बैठका भिंतीला टेकल्यात का बघायचे. चेक करा. रेटा द्या कोपरांनी. बैठका भिंतीला टेकवा. पायांचे तळवे एकमेकाला टेकवा. गुडघे दाबून द्या. 1 2 3. दूर सरकलो जातो आपण बघा. पुन्हा जवळच्या भिंतीच्या. प्रेस योनी. 1 2 3 4 5 6 7 8 9. धरून ठेवा. कोपर सरळ. दाबायचे गुडघे. भिंतीला टेकवायचा प्रयत्न करा. टाचा अजून जवळ आणा. टच युअर सोल टू इच अदर. पायांचे तळवे एकमेकाला टेकून ठेवा. होल्ड. स्ट्रेच. सावकाश. गुडघे जवळ घ्या. पवन मुक्तासन करून घ्यायचं. पायाचा तळवा भिंतीला टेकलेला. बैठका भिंतीला टेकलेल्या. प्रेस युअर ॲब्डोमेन. बैठका भिंतीला टेकलेल्या असू द्या. पवन मुक्तासन. काही महत्वाचे आसनं आपण आता पुढे जाऊन करणार आहोत. दोन्ही पायांचे तळवे भिंतीला टेकवायचे. गुडघ्यांमध्ये 45 अंशाचा कोन. कंबर वरती उचलायची. 1. आता ज्यांना बैठका उचलल्या जात नाहीत त्यांना खूप महत्वाचं आहे आणि ज्यांना उचलल्या जातात त्यांना अजून आदर्श स्थिती पुढे आसनांमध्ये करता येणार आहे. पायांचे तळवे भिंतीला टेकवा. दोन्ही हात शरीराच्या जवळ सरळ. उचलायची कंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. होल्ड. उचलून ठेवा. धरून ठेवा. होल्ड. खाली आणा. सावकाश. पाठ जमिनीला टेकवा. बैठका भिंतीला टेकल्यात का बघा. पाय अजून वरती न्या. अजून वरती नेऊन टेकवा. कंबर वरती उचला. 1. अजून वर उचला. खाली आणा. 2 3 4 5 6. टोन युअर ग्लूट्स. 7 8 9
आणि 10 होल्ड अँड रिलीज. दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनामध्ये करून घ्या. आलेला ताण घालवून टाका. नॉर्मलाइज युअर ब्रेथ अँड रिलॅक्स. बघा आपण अत्यंत सावकाश करतो आहोत हा योगाभ्यास. कोणताही ताण किंवा हिसका न देता करायचा आहे. खूप छान परिणाम मिळणार आहे या योगाभ्यासामुळे. शरीराचा पाठीमागचा भाग तोल होण्यासाठी मदत होते या आत्ताच्या काही आसनांमुळे. करूया. डावा पायाचा तळवा भिंतीला टेकवायचा आहे. उजवा पाय वरती उचलून घ्यायचा आहे. सरळ वरती उचलून घ्यायचा आहे. आणि आता बैठका वरती उचलायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय. उजवा पाय सरळ करा. डावा पायाचा तळवा भिंतीला टेकवा. बैठका वरती उचला. 1 उचला अजून वर. 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश खाली यायचंय. दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात सरळ करा. बैठका भिंतीला टेकून घ्या. कोपरांनी रेटा द्यायचा आणि जवळ जायचंय. अँड होल्ड. नॉर्मल ब्रीदिंग चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय 2 ते 2.5 फुटाचं. गुडघ्यांमध्ये पाय वाकवायचे. दोन्ही पायांचे तळवे भिंतीला टेकवायचे. गुडघ्यांमध्ये 45 अंशाचा कोन आहे साधारण. तळवा भिंतीला टेकवून द्या. आता बैठकावरती उचला. 1 खाली आणा. बैठका कमी होण्याकरता, कंबर कमी होण्याकरता खूप महत्वाच्या हालचाली आहेत, करायचंय. 2 या खाली. सावकाश येते मी. 3 सावकाश खाली या. वरती उचला. 4 5 सावकाश करायचंय. 7 6 7 8 9 10. खाली या. टच युअर सोल टू इच अदर. पायाचे तळवे एकमेकाला टेकून घ्या. गुडघे दाबून द्या. होल्ड. कोपर सरळ. डावा पाय सरळ करून घ्या. उजवा पाय आहे तसाच ठेवा. डावा पाय सरळ करायचा. बैठका भिंतीला टेकल्यात का बघायचंय. स्ट्रेच युअर लेफ्ट लेग. खाली जाऊ द्या. खाली जाऊ द्या सरळ, म्हणजे पॅरलल टू द ग्राउंड. डावा पाय पुन्हा गुडघ्यात फोल्ड करा आणि उजवा पाय सरळ करून बाजूला न्या. अजून खाली न्या. प्रयत्न करायचा आहे. स्ट्रेच. पाय जागेवर. आता सर्वांगासन आणि हलासन अगेन्स्ट वॉल आपण करू शकतो, करणार आहोत. भिंतीला बैठका टेकवून घ्यायच्या. कोपरांनी रेटा द्या. बैठका भिंतीला टेकवून घ्या. बैठका भिंतीला टेकवून घ्या. टाचा भिंतीला टेकवा. बघा संपूर्ण बैठका, मांड्या, काफ भिंतीला टेकलेले. टाचा टेकवा. दोन्ही हात सरळ वरती उचलून घ्या. डोकं खाली छाती वरती उचला. धरून ठेवा. 1 2 3 4 5. अजून उचलून बघा. 6 7 8 9 आणि 10. दोन्ही हात सावकाश डोक्याच्या वर नेऊन ताणा. सर्वांगासन करणार आहोत. गुडघ्यांमध्ये पाय किंचित वाकवायचे 45 अंशाच्या कोनामध्ये. भिंतीला रेटा द्यायचा.
पायांचे तळवे भिंतीला टेकवायचे, भिंतीला रेटा द्यायचा, बैठका वरती उचलायच्या, दोन्ही हात बैठकांच्या खाली नेऊन टेकवा, हातांचे तळवे बैठकांच्या खाली टेकवा आणि बैठकांना आधार द्या. कोपर वाकलेले कोपर जवळ घ्या. आता बैठका कंबर वरती उचलली जाते. त्यानंतर उजवा पाय सरळ करा. ज्यांना जमत नाहीये त्यांनी एक एकच पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय भिंतीला टेकवायचा, डावा पाय सरळ करा. कोणताही धक्का किंवा हिसका न घेता करायचं हे. पुन्हा डावा पाय भिंतीला टेकवा. याच पद्धतीने एक एक पाय सरळ करायचा. ज्यांना आधार न घेता भिंतीचा आधार सोडून दोन्ही पाय सरळ करता येत असतील करायचे. सर्वांगासन किंवा विपरीत करणी हे आसन जमणारे. सर्वांगासनाच्या अलीकडची स्थिती विपरीत करणे. सर्वांगासनामध्ये खांदे, छाती, टाचा एका सरळ रेषेमध्ये आले पाहिजे. याला विपरीत करणी म्हटलं जातं. अजून सरळ केलं की सर्वांगासन. सारखेच फायदे होणार आहे. थायरॉइड ग्रंथी दाबल्या जाणार आहे, तिथे सिक्रेट होणारे हार्मोन्स चांगल्या रीतीने किंवा योग्य प्रमाणात होणार आहे. हेअर लॉस मध्ये हे आसन उपयोगी पडतं. म्हणूनच याला सर्वांगासन, संपूर्ण शरीराचा आसन आहे म्हणून याला सर्वांगासन म्हटलं जातं. आता सावकाश डावा पाय टेकून घ्या. ज्यांना हलासन जमत नाही त्यांनी भिंतीला पाय टेकून मग करायचा प्रयत्न करा आणि एक पाय डोक्याकडे न्या. डावा पाय भिंतीला टेकवा आणि उजवा पाय डोक्याकडे घ्या. नंतर मग उजवा पाय भिंतीला टेकवा, डावा पाय डोक्याकडे न्या. या पद्धतीने हलासन करण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांना दोन्ही पाय जमत असतील दोन्ही पाय डोक्याकडे न्या आणि जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. डोक्याच्या पलीकडे जमिनीला पायाची बोट टेकवून घ्या. दोन्ही हात सरळ करा, धरून ठेवा. दोन्ही हात शरीरालगत सरळ. श्वास घे. सावकाश आसन सोडणार आहोत. पाय आधी उचलून घ्यायचे सरळ डोक्याकडे आणि मग श्वास घे. कंबर वरती उचलायची, हातांनी आधार द्यायचा बैठकांना आणि मग एक पाय भिंतीला टेकवायचा, मग दुसरा टेकवायचा. श्वास सोडत पाठ भिंतीला खाली जमिनीला टेकवायची. उत्तान पादासन अँड रिलॅक्स. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. या पद्धतीने सर्वांगासन, हलासन करायला प्रयत्न करायचा आहे. सुरुवात करायची आहे आणि मग नंतर आधाराशिवाय तुम्हाला करता येणार आहे. दोन्ही हात डोक्याच्या वर न्या, ताणून द्या. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. धरून ठेवा. हे आसन खूप महत्वाचं आहे. उत्तान पादासन. संत श्वसन चालू द्यायचंय. वाढलेली श्वासाची गती कमी करायची आहे. होल्ड. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. आपण केलेल्या आधीच्या आसनांमध्ये जो काही ताण आलेला आहे तो घालवून टाकायचा आहे. छोटीशी विश्रांती घ्यायची आहे. बघा रक्तप्रवाहाची जाणीव होणार आहे तुम्हाला. अशुद्ध रक्त हृदयाकडे वाहून नेलं जातं या आसनामुळे लवकर आणि त्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो. त्याचं काम हलकं होतं, ताण कमी होतो. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो त्यांना हे आसन अतिशय महत्वाचं आहे. रेग्युलर बेसिसवर करायचं. ज्यांना व्हेरिकोज वेन्स, आर्थरायटिस, अशा संधिवात किंवा हे असे जे काही त्रास आहे त्यांना हे आसन खूप महत्वाचं आहे. दोन्ही पाय एका बाजूला न्यायचे आणि एका कुशीवर यायचंय. गुडघ्यांमध्ये 90 अंशाचा कोन करायचा आहे आणि मग उठायचं. नॉर्मल ब्रीदिंग. डॉग पोझिशन मध्ये यायचंय. डोकं भिंतीकडे करायचंय, भिंतीकडे बघायचंय. डोकं भिंतीकडे करायचंय.
संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. हातांनी भिंतीवर चालत कमरेतून सरळ व्हायचंय. दोन्ही हात वर न्यायचे. दंड टाळून द्यायचे. जवळ जायचंय. डोकं भिंतीकडे न्यायचंय. स्ट्रेच युअर आर्म्स. डोकं टेकवा भिंतीला. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. पुन्हा डोकं दूर आणा. सावकाश हात खाली आणा. सावकाश खाली आणा. शशांकासनामध्ये जा. डोकं जमिनीला टेकवून द्या. शशांकासन. विश्रांती घ्यायची छोटीशी. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. पुन्हा उठायचंय. जवळ जायचंय. हातांनी चालत भिंतीच्या जवळ जा. दंड ताणून द्या आणि सावकाश पुन्हा हात खाली आणा. 90 अंशाच्या कोनात. जवळ जायचंय. छाती पोट टेकून द्यायचंय भिंतीला. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. मान एका दिशेला वळवून घ्या. पूर्ण पोट छाती भिंतीला टेकवा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. डावा हात मागे आणा. अजून मागे आणा. पाठीमागून लपेटून घ्या. स्ट्रेच. पुन्हा हात वरती उचला. मागे न्या हात. जागेवर आणा हात. उजवा हात मागे न्या. पाठीमागून लपेटून घ्या. मागची भिंत बघा. पुन्हा हात सरळ मागे न्या. सरळ करा. मागे न्या आणि जागेवर आणा. श्वास घेत दोन्ही हात वर न्या. हाताचे तळवे भिंतीला टेकवून द्या. हनुवटी भिंतीला टेकवा. छाती टेकवा. पोट टेकवा. दोन्ही मांड्या गुडघे समोरच्या मांड्या गुडघे भिंतीला टेकवण्याचा प्रयत्न करा. होल्ड. होल्ड. फील द पल्स. श्वास घेत श्वास सोडत मागे जायचंय. दूर जायचं भिंतीच्या जवळ. 1 2 कमरेतून वाकायचं नाहीये. 3 4 5 होल्ड आणि दोन्ही हात सावकाश मागे न्या. टाचांना टेकवण्याचा प्रयत्न करा. हात अँड स्ट्रेच. उष्ट्रासन. तुम्ही बैठका पण पकडू शकता. ज्यांना हे जमत नाही टाचा पकडायला, बैठका पकडा. मागे वाका. मान ताणून द्या. सावकाश वर या. लीन अगेन्स्ट वॉल. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. बैठकांवर बसायचंय. वज्रासनात. मागची भिंत बघायची आहे. उजवीकडून डावीकडून. उजवीकडून डावीकडून आणि सावकाश चवड्यावरून बैठका खाली टेकवा. शयन स्थितीमध्ये जाणार आहोत. शवासन करून घेणार आहोत. गुडघे पकडायचे. रोल युअर बॅक. बॅक रोल करून घ्यायची. पाठीला मसाज होणार आहे छान. जो काही ताण आलेला पाठीवर तो घालवून टाकायचा आहे आणि शयन स्थितीमध्ये जायचंय. पाठ टेकवा. डोकं टेकवा. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घ्या. पायांची बोटं बाहेरच्या दिशेने. टाचा आतल्या दिशेने. हात शरीरापासून किंचित दूर. मान सुरक्षितरित्या कलती करून घ्या. डोळे अलगद मिटून घ्या. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. आपण केलेल्या वॉल योगामध्ये जो काही ताण आलेला आहे तो शवासनामध्ये घालवून टाकायचा आहे. नॉर्मल ब्रीदिंग चालू द्यायचंय. वाढलेली श्वासाची गती कमी करायची आहे. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका. शिथिल ताण.
जिथे जिथे ताण जाणवतोय तिथे तिथे मनाने जायचंय, तिथले स्नायू ढिले सोडायचे, ताण घालवून टाकायचंय, शिथिलता आणायची. संथ श्वसन चालू द्यायचे. पायाची बोट, घोटा, गुडगा इथे मनाने जा. अवयवा